तर 42व्या दिवसानंतर लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला यश आहे. जुहू चौपाटी आता बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आहे. लोकशाही मराठीच्या रोजच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्थानिक नगरसेविका सुधा सिंग आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. तुम्ही देखील या सगळ्याला पाठपुरावा केलेला होता. लोकशाही मराठी बरोबर तुम्ही सुद्धा होतात आणि आता जुहू किनारा स्वच्छ होताना दिसतोय. कसा वाटतोय हा किनारा आता? हेलो, बोला ना. आवाज देते ना. हो, हाँ, तो अभी आपने देखा होगा, अभी एकदम नीट एंड क्लीन है जुहू बीच. अभी बहुत साफ सफाई है. बीच में हमारे मुंबई के हमारे मेयर मैडम भी आई थी, रितु तावड़े जी. हमारे सभी बीएमसी के सभी स्टाफ थे. हमारे प्रभाग समिति अध्यक्ष रोहन राठौर जी भी अपने साथ में विजिट लिया. और अभी आप लोग देख रहे होंगे, और एवरीडे मॉर्निंग में सफाई होती है. जो 75 वर्कर थे और अभी उसको और बढ़ा दिया है. 75-80 मॉर्निंग में, 75-80 सुधाजी, तुम्ही मराठीत नाही का बोलू शकत? मराठी संवाद साधू नाही शकत? बोल सकते हैं, लेकिन गलत शब्द बीच बीच में गलत हो जाए तो उसका मतलब नहीं है प्रयत्न मैडम. करायला काय हरकत आहे? कारण आपण रिक्षावाल्यांना, टॅक्सीवाल्यांना जर सांगतोय मराठी बोललं पाहिजे, नाही बोलता आलं तर परवाने रद्द होणार. 100% पाहिजे. मग 100% पाहिजे. मुंबईच्या नगरसेवकांना मराठी आलंच पाहिजे. हो, 100% मॅडम. सारे वाचणार हो, सगळे मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये बोलते ना. बोला ना. हा, तर काय आता बोला तुम्ही. तेच मी तुम्हाला विचारते. तुम्ही तुमचा मुद्दा मराठीत बोला, तुम्हाला जे काही म्हणायचंय जुहू विषयी. कारण मला असं म्हणायचंय, कारण मराठी जर आपण रिक्षा टॅक्सीवाल्यांना कंपल्सरी करतोय, नाहीतर परवाने रद्द करतोय, तर मुंबईतले, महाराष्ट्रातले प्रश्न. मैडम हमारे पास अभी आपने सिर्फ जुहू बीच साफ सफाई स्वच्छता अभियान मध्ये तुम्ही मला बोलले, तुम्ही मला बोला ना. मग मराठीत बोला. रिक्षा मुद्दा वो अलग है. नाही सुधाजी, पण मराठीतून बोलायला काय हरकत आहे असं मी विचारते तुम्हाला. जुहू बीच पे आप बोलिए. जुहू पे बोलिए, हम उस पे मी त्याच्यावर जुहू बीच मला तुम्ही मला बोला. जुहू बीच ची साफ सफाई स्वच्छता आहे की नाही आहे ते तुम्ही मला बोला. त्याच्यावरच जुहू बीच बद्दलच तुम्हाला जे काही मत मांडायचंय सुधाजी, ते तुम्ही मराठीतून मांडण्याचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला म्हणतेय. मुद्दा तुम्हाला दुसरा विचारत नाहीये. छान आहे. एव्हरीडे रोजी सकाळी साफ सफाई स्वच्छता. आता नाही, कचरा नाही येणार अभी जुहू बीच मध्ये. खूप छान आहे. तुम्ही सुद्धा या सगळ्याचा पाठपुरावा केलेला होता. रोज तुम्ही सुद्धा आमच्या टीम बरोबर येत होतात. यंत्रणा आता वाढवली गेली आहे. एव्हरी मॉर्निंग या. आता संपूर्ण किनारा कधीपर्यंत स्वच्छ होईल काय वाटतंय तुम्हाला? सुधाजी, सुधाजी, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सुधा सिंग यांनी या ठिकाणी फोन कट झालेला आहे त्यांचा. कारण आपण जर पाहिलं तर मराठीतून बोलण्याची विनंती करत सुधा सिंग यांना या ठिकाणी करण्यात आलेली होती. पण आपले शब्द कदाचित चुकीचे येऊ शकतात, पण प्रयत्न करून बघते असं म्हणून त्यांनी मराठीतून बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. पण दुसरा मुद्दा जेव्हा त्यांना या ठिकाणी विचारला, त्यावेळी मात्र सुधा सिंग काही बोलायला तयार नाहीत. लोकशाही मराठीच्या अट्टानंतर नगरसेविका मराठी बोलेना अशी खरं तर परिस्थिती ही पाहायला मिळाली. लोकशाही मराठीनं सुधा सिंग यांना मराठीतून उत्तर देण्याची खरं तर विनंती केलेली होती, पण सुधा सिंग
यांनी एका वाक्यात बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र दुसरा प्रश्न जेव्हा विचारला त्यावेळी सुधा सिंग काही बोलायला तयार नव्हत्या. माझा आवाज त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत होता. त्यामुळे हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय की महाराष्ट्रात मुंबईत ज्यावेळी मराठी येत नाही त्यावेळी रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे परवाने हे रद्द केले जातात. अशा वेळी मात्र आता जर नगरसेवकांना मराठी येत नसेल तर मात्र यांच्या पदाविषयी पुनर्विचार होणं गरजेचं आहे का, की यांना देखील मराठी शिकण्याच्या दृष्टीनं काही वेळ द्यावा, त्यांना देखील अल्टिमेटम द्यावं. या सगळ्यावर आता मात्र सवाल उपस्थित होताना दिसतोय. आपण या सगळ्याविषयी इतर लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या सगळ्याविषयी विरोधात बसलेल्या मनसेला काय वाटतंय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण काय नेमकं घडलं ते आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करेन की त्यांनी ती क्लिप पुन्हा एकदा दाखवावी. जुहू बीचवर खरं तर आपण स्थानिक नगरसेविका सुधा सिंग यांच्याशी संवाद साधत होतो आणि त्यानंतर सुधा सिंग यांना जेव्हा पहिला प्रश्न विचारला की आता मात्र जुहू बीच स्वच्छ झालेला आहे, त्यावर मात्र सुधा सिंग यांनी हिंदीतून बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा आपण हिंदीतून बोलू नका, मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करा, जे खरं तर जो क्रायटेरिया, जे नियम रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना वापरला जातोय की मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करा अन्यथा परवाना रद्द केला जाईल, त्या दृष्टिकोनातून नगरसेवक जर हिंदीतून बोलत असतील तर मात्र स्थानिकांचे प्रश्न कसे काय सोडवले जाणार, त्यांच्याशी संवाद कसा काय साधला जाणार, मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करा अशी विनंती जेव्हा केली तेव्हा आवाज पोहोचूनही सुधा सिंग काही उत्तर द्यायला तयार नव्हत्या. दुसऱ्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं नाही आणि फोन हा ठेवलेला आहे. जुहू चौपाटी आता बऱ्यापैकी या ठिकाणी स्वच्छ झालेली आहे. लोकशाही मराठीनं त्यांना खरं तर हट्ट करण्यापेक्षा विनंती केली की तुम्ही मराठीतून बोला, पण त्यानंतर मात्र एका वाक्यात उत्तर देणाऱ्या सुधा सिंग आपण पाहिलेल्या आहेत. मराठीतून बोलण्याचा दुसऱ्या प्रश्नावर मात्र सुधा सिंग यांनी प्रयत्नच केलेला नाहीये. तिथं हिंदीतून अगदी या सगळ्याविषयी भरभरून बोलणाऱ्या सुधा सिंग मराठीतून काही बोलेना अशी परिस्थिती ही पाहायला मिळालेली आहे. या घडीची महत्वाची बातमी आपण पाहतोय. यानंतर मात्र या सगळ्या मुद्द्यावर काही आता सभागृहात निर्णय होतो का, नगरसेवकांना सुद्धा मराठीतून बोलण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. तर या सगळ्याविषयी बोलण्याकरता ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अखिलजी नमस्कार. मगाशी खरं तर जुहूच्या मुद्द्यावर स्थानिक नगरसेविका सुधा सिंग यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो. जुहूचा किनारा लोकशाही मराठीच्या पाठपुराव्यानंतर स्वच्छ झाला, यावर तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. सुधा सिंग या सगळ्याविषयी बोलत होत्या, हिंदीतून भरभरून बोलल्या. त्यांना मी विनंती केली की काहीसं मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करा, कारण जो नियम आपण रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जो लावतोय की जर हिंदीतून बोललात तर मात्र परवाना रद्द होईल, मराठी बोलण्याचा प्रयत्न करा, त्याविषयी त्या काहीशा हसल्या आणि त्यानंतर मराठीतून एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं. पण दुसऱ्या प्रश्नाला माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत होता पण त्या काही बोलायला तयार नव्हत्या. अखेर फोन कट करण्यात आला. काय नेमकं घडलं मी तुम्हाला ऐकवते, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया आपण ऐकूया. काय घडलं? मराठीत नाही का बोलू शकत? मराठी संवाद साधू नाही शकत? बोल सकते हैं लेकिन गलत शब्द बीच बीच में गलत हो जाए तो उसका मतलब नहीं है प्रयत्न मैडम. करायला काय हरकत आहे, कारण आपण रिक्षावाल्यांना टॅक्सीवाल्यांना जर सांगतोय मराठी बोललं पाहिजे, नाही बोलता आलं तर परवाने रद्द होणार. 100% पाहिजे. मग मुंबईच्या नगरसेवकांना मराठी आलंच पाहिजे. हो 100% मॅडम. सारे बातदार हो
सगळे मराठीमध्ये आहे, तर मराठीमध्ये बोलते ना. बोला ना. हा, तर काय आता बोला तुम्ही. तेच मी तुम्हाला विचारते, तुम्ही तुमचा मुद्दा मराठीत बोला. तुम्हाला जे काही म्हणायचंय जुहू विषयी, कारण मला असं म्हणायचंय, कारण मराठी अभि जर आपण खूप रिक्षा छान. टॅक्सीवाल्यांना कंपल्सरी करतोय, नाहीतर परवाने रद्द करतोय, तर मुंबईतले महाराष्ट्रातले प्रश्न. मैडम 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 बोला ना. मैडम, हमारी बात. अभी आपने सिर्फ जुहू बीच साफ सफाई स्वच्छता अभियान मध्ये तुम्ही मला बोलले, तुम्ही मला बोला. बोला ना, मग मराठीत बोला. रिक्षा मुद्दा. संपूर्ण किनारा कधीपर्यंत स्वच्छ होईल, काय वाटतंय तुम्हाला? सुधाजी, सुधाजी, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सुधा सिंग यांनी या ठिकाणी. अखिलजी, आता प्रतिक्रिया द्या. काय या नगरसेवक मॅडमना विसर पडलेला आहे की ते मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. आणि जर ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असतील, तर त्यांना जर मराठी भाषा इतक्या वर्षात बोलता येत नसेल, तर हे फार मोठं दुर्दैव आहे. इथल्या मुंबईच्या मराठी माणसांनी या सगळ्या गोष्टीचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जेव्हा आपण निवडणुकीला मतदान करायला जातो, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय आज एक दिवस फक्त याची बातमी चालेल, याच्यावर आपण सगळे बोलणार, आणि ज्या प्रकारे हे सगळे नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे असतील, आता हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत जर मी चुकत नसेल तर, ह्याच्यावरती भारतीय जनता पक्ष किंवा सत्ताधारी काय ह्याच्यावर त्यांचं म्हणणं आहे, काय ते याबाबत करणार? आणि जे आपण आता दाखला देता की ते रिक्षा टॅक्सीवाल्यांचं, तर त्याच्याबाबत पण सरकार किती सिरियस आहे की हे फक्त ते स्टंट म्हणून करतात. कारण एका बाजूला अशा निर्णय यांनी सांगितल्यानंतर त्याच्यावर ते तारीख पे तारीख देतात, वाढवतात. त्याच्यानंतर आपण पाहतो की उठून लोक व्हिडिओ काढतात आणि म्हणतात की आम्ही बोलणार नाही, आम्ही मराठीमध्ये करणार नाही, काय करायचंय सरकारला त्यांनी करावं. खरं तर हे ना मूळ मुद्द्यांवरनं, मूळ मुद्दे जे सध्या मुंबईकरांचे असतील किंवा राज्याच्या जनतेचे असतील, त्याच्यावरनं लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्याचं अधूनमधून हे अशा प्रकारचे सरकार स्वतःच मराठीचा विषय असेल किंवा इतर दुसरा विषय असेल, ज्याच्यावर आमच्या भावना एकदम तीव्र आहेत, म्हणजे मराठी माणसाचे, त्याच्यावरनं आपलं लक्ष हटवण्यासाठी हे करतात का, हा पण एक मोठा प्रश्न आहे. याच्यावर देखील आपण चर्चा केली पाहिजे. ते किती सिरियस आहे या सगळ्या बाबतीत. आणि मग जर ते सिरियस असतील राज्याचे मंत्री अशा सगळ्या बाबतीत, मग असे सगळे नगरसेवक किंवा असे सगळे पदाधिकारी त्यांच्या पक्षात, त्यांच्या काय म्हणतात ते युतीत कसे काय वावरतात, अगदी हे पण तुम्ही विचारलं पाहिजे त्यांना. अगदी अगदी. अखिलजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर लोकशाही मराठीच्या विनंतीनंतरही नगरसेविका काही मराठीतून बोलण्यास तयार नव्हत्या. काय नेमकं घडलं या सगळ्याविषयी आता मात्र विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झालेली आहे. कदाचित त्या नगरसेविकांना आपण मुंबई मनपामध्ये नगरसेवक असल्याचा विसर पडला असावा, अशी टीका अखिल चित्रे यांनी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.